हॅलो नमस्कार, मी श्वेता. माझ्या या एका नवीन ब्लॉगमध्ये मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर ना, आज संडेचा दिवस आहे आणि संडेचा दिवस म्हटलं की आपण एक्स्ट्राच क्लिनिंग काढतो. कारण की रोज कसं होतं ना, रोज मुलं शाळेत जातात, सकाळी उठूनच जातात, हे पण जातात, सगळे घराच्या बाहेर सकाळीच पडतात. त्यामुळे सकाळी इतकी घाई असते डब्याची, टिफिनची, घरकामाची आणि कसे आपले काम लवकर आवरेल याच्यात आपण गुंतलेलो असतो. पण जर काही एक्स्ट्रा काम काढायचं असेल त्यासाठी तर आपल्याजवळ संडेचा दिवस असतो. कारण की हा दिवस पूर्ण निवांत असतो आणि अशा वेळेस तर कामं असे डोळ्यासमोर दिसतात की मी सांगू शकत नाही. मी यावेळेस भरपूर कामं करून घेतले सकाळी, पण सगळं शूट करून नाही दाखवलं. आणि परत देवघरसुद्धा म्हटलं, रोज तर देवघराची तसंच राहते. रोज आपल्याला एवढे काम असतात, काम झाल्यावर आपण थकून जातो. थकल्यानंतर असं वाटतं की देवपूजा करावी आणि जेवण कधी करावं याच्यात आपण राहतो. माझंही तसंच राहतं. तर आपल्याला म्हटलं आज आता मी नाश्ता पाणी तर सगळं करून घेतलेलं आहे आणि स्वयंपाकाला सगळं निवांत आहे. त्यामुळे ना चला म्हटलं आज देवघर पण छान असं स्वच्छ करून घ्यावं. कारण की देवघरही स्वच्छ करायचं म्हटलं ना तर याच्यामध्ये पण भरपूर टाईम आपला जातो. सगळे आपले देव काढतो, सगळे काढल्यानंतर सगळं देवघराची पूर्ण स्वच्छता होते. त्यानंतर त्याच्या खालची जी टाईल्स असते ती टाईल्ससुद्धा मी स्वच्छ अशी घासून काढलेली आहे. आता रोज आपण नाही एवढं घासू शकत, फक्त आपण झाडतो आणि पुसतो. तर बघू शकता आजची माझी संडेच्या दिवसाची पूजा, मस्त छान अशी पूजा केलेली आहे मनसोक्त. आज सेवा वगैरे तेवढा नाही घडत कारण की कामामध्येच भरपूर वेळ जातो. संडेच्या दिवशी ना सगळे मुलं पण घरी असतात, हे पण घरी असतात आणि मग त्यांनाही वेळ देणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणून ना मग आपले काम हळूहळू पण चालतात आणि मुलांचं पण खूप मधात येतं, मम्मी हे दे, मम्मी ते दे. त्यानंतर ना त्यांचे सगळे कपडे संडेच्या दिवशी आपण मुलांचे स्कूलचे सगळे कपडे धुतो. तर त्यानंतर ना मी सगळे कपडे धुवून घेतले, सकाळीच धुतल्या. तर या टायमिंगवर आपले कपडे वाढून जातात 4-5 वाजेपर्यंत. तर त्यानंतर ना पूर्ण अजून स्वच्छ केलेलं आहे. घर संध्याकाळची झाडझूड, चहा पाणी सगळं या टायमिंगवर झालेलं आहे. तर चला म्हटलं आता मुलांचे कपडेही प्रेस करूया. तर तिचेही कपडे राहतात, मुलाचेही कपडे राहतात आणि माझे पण कुर्तीज राहतात. आता हप्त्याभराच्या कुर्तीज आपण कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना तर मग कुर्ती जर प्रेसच नसेल तर मग आपण ती कुर्ती घालतच नाही. जाऊ दे ना, नंतर करीन असं करता राहून जातं. तर मग काय करते, मी मुलांचं जेव्हा कपडे प्रेस करते ना त्याच टायमिंगवर मी माझेही कपडे प्रेस करून ठेवून देते. म्हणजे हप्त्याभरात कुठेही जायचं असेल, मार्केटमध्ये म्हणा की कधी भाजीचं आणायचं असतं, कधी काही असतं. परत आता मी व्हिडिओ शूट करते त्यावेळेस पण मला कपडे शोधावे लागतात की काय घालायचे काय नाही. कारण की असे तसे कपडे घालून आपण व्हिडिओ शूट नाही करू शकत. आपल्याला किती सारे लोक बघतातही. म्हणून मी माझे कपडे स्वच्छच घालण्याचा प्रयत्न करते आणि व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते. चला मग मुलांचे आता सगळे कपडे शाळेचे सगळे प्रेस करून घेते, नव्याचे कपडे प्रेस करून घेते आणि माझे कुर्तीज पण प्रेस करून घेते. मी माझे आणि माझ्या मुलांचेच कपडे प्रेस करते आणि हे यांचे कपडे ना ते बाहेर प्रेस करायला देतात. कारण की त्यांचे पण कपडे भरपूर असतात, ते रोजचे धुवायला टाकतात. एक दिवसात घातलेले कपडे ते कधीच दुसऱ्यांदा घालत नाही. तेच कपडे त्यांचे धुतल्याच गेले पाहिजे असे भरपूर कपडे त्यांचे साठवून राहतात. तर म्हणून ते कपडे सगळे प्रेसलाच देतात, बाहेरच देतात. मग त्यांचे कपड्याचं काही तेवढं लोड राहत नाही. फक्त आपले कपडे प्रेस करायचे आणि मुलांचे कपडे प्रेस करायचे. तसं तर संडेच्या दिवशी भरपूर कामं असतात. आपल्याला लेतबाथ क्लिनिंग करायचं असतं. परत आपल्या बाल्ट्याच बकेट वगैरे जे आहेत, बकेट आहे, मग्गे आहेत, हे सगळं मी स्वच्छ करते संडेच्या दिवशी. रोज तर असे वरवर धुतेच म्हणा साबण वगैरे लावून, पण अशी जेव्हा डीपली क्लिनिंग असते ना ती सगळी संडेला असते. एरवी तर रोज आपल्याला एवढं नाही होत, पण आता जेव्हा मी कपडे वगैरे धुवायला जाते त्या टायमिंगवर मी पूर्ण लेतबाथ घासतेच म्हणा. पण संडेच्या दिवशी आपण स्पेशली व्यवस्थित सगळं बाहेरचं, बाथरूमच्या बाहेरचं वगैरे सगळं जेवढा काही आवार असते ना ते स्वच्छ मी धुवून घेते. तसेच ना आपले कचऱ्याचे डबे असतात 2-2, ते कचऱ्याचे डबे धुवून त्यांना वाळत टाकायचं. भरपूर कामं असतात, सांगू शकत नाही. जर आपलं दळण आणायचं असतं ते दळणसुद्धा रविवारीच मी तयार करून ठेवते. असे करता पूर्ण दिवस माझा कसा कामात निघतो काही कळतच नाही. आणि संध्याकाळ झाली की रविवारी आमच्या इथे मार्केट पण भरते, मग तिथेही जायचं असतं, भाजीचं आणायचं असतं. तर भरपूर कामं या दिवशी पडतात. चला मग आता सगळे कपडे प्रेस करून ठेवलेले आहेत, आता सगळे तिथे सगळ्या ठेवून देऊया. तर हे तुम्ही बघू शकता, आता मी फर्निचर बनवलं, त्याच्यासोबत ही पण छोटीशी आरमारी म्हणा की कबड म्हणा मी तयार केलेलं आहे. आणि हे खास मी मुलांसाठीच तयार केलेलं आहे. मुलांचे खूप बुक्स असतात, कॉपीज असतात,
मग त्यांचे शाळेचे कपडे वगैरे इथेच ठेवायचे, जे काही पेन आहे, त्यांचे टाय आहे, एक्स्ट्रा जे सॉक्स असतात ते सगळ्या वस्तू इथेच ठेवायचं. आणि जेवढं काही त्यांचं प्रोजेक्ट सामानही असतं ना ते पण सगळं इथेच ठेवायचं. मी असंच ठरवलेलं आहे, म्हणजे मुलांना इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही. आता मुलं पण बाहेर गेले आहेत, खेळायला गेले आहेत. नक्ष पण बाहेर खेळायला गेला, नव्या पण थोड्या वेळ बाहेर मी खेळू देते. 1-2 तास बाहेर खेळलं की त्यांचा पण मूड फ्रेश होतो. टी व्ही वगैरे मोबाईल बघण्यापेक्षा खेळलं ते परवडतं म्हणून. आणि डोळ्यासमोरच खेळतात, इकडे तिकडे नाही खेळत. नक्षला तर त्याचे पप्पा घेऊन जातात, नव्या मात्र आपल्या मैत्रिणींसोबत इथेच फ्रेंड्ससोबत जवळच खेळते, म्हणजे डोळ्यांनी दिसेल अशीच खेळते. त्यामुळे काही एवढं टेन्शन राहत नाही. तर म्हटलं चला आता उद्या सोमवार, म्हटलं की सोमवारपासून टिफिन हा लागून जातो. तर त्याची तयारी आपल्याला याच टायमिंगवर 6:30-7:30 तर मग मी करूनच घेते. जेवढं काही भाजीचं तयार करायचं आहे तेवढं म्हणा, की लसूण सोलायचं आहे तेवढं म्हणा. तर आज मुलं म्हणत होते की मम्मी तर आज ना चाटच बनव. आणि माझ्या भावाचा मुलगा पण आला आहे, त्याला पण असं काही नवीन नवीन पदार्थ खाऊन घालवू नाही शकली मी आतापर्यंत. तर चला म्हटलं आता केलं म्हणा मधा जे करायचं आहे ते, पण आज म्हटलं स्पेशल असं काहीतरी बनवूया. म्हणून ना मी इथे वाटाणे आणि चनुली जे असते ना ते दोन्ही भिजत घातली होती सकाळीच भिजत घातल्यामुळे आता छान अशी भिजून गेली आहे. गरम पाण्यातच टाकली होती. तर ते मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. परत आलू ठेवलेले आहे. आलू कमी 1.25 किलो आलू असेल, तर पूर्ण आलू आणि कुकर मी या टायमिंगवर इकडे लावून दिला. तेवढ्या वेळात म्हटलं आपली देवपूजा संध्याकाळची दिवाबत्तीचा टायमिंग आहे, तर म्हटलं चला दिवा लावून घेऊया. तेवढ्या वेळात आपला कुकरही होऊन जाईल. आणि मग मी आज बनवणार आहे मुलांसाठी चाट. आणि छान असा जे आलूची टिक्कीवाला चाट असतो ना तो चाट मी बनवणार आहे. तर म्हटलं कुकर होतपर्यंत आपली दिवाबत्ती पण होऊन जाईल आणि जेवढं काही मला त्याला साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य मी तयार करून घेईन. तर मुलं ना इथे खेळून आलेले आहेत. खेळून आल्यानंतर ना घरीसुद्धा आता खेळत बसलेले आहेत. तर हे खेळत आहे लुडो गेम. तर सोबत हे पण आहेत आणि 2 मुलं, माझा भावाचा मुलगाही, नव्याही. तो पण आता काही दिवसात आपल्या घरी पण जाणार आहे. तर मस्त त्याचंही मस्त असं मनोरंजन इथे होतं. आणि जवळच आमच्या ग्राउंड पण आहे, तिथे पण त्याचे इतके फ्रेंड्स होऊन गेले की रोज तो खेळायला जातो. सकाळी पण जातो आणि संध्याकाळी पण जातो. आणि नक्ष तो ट्युशनला गेलेला आहे अभ्यास करायसाठी. तर हे मस्त आता खेळत आहेत, लुडो गेम खेळतात आणि खरंच छान असतं. मी पण कधी कधी वेळ राहिला तर खेळते. तर चला मग आता मी कोणती तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते. तर कुकर पण आपला झालेला आहे, तो पण थंड होत आलेलाच आहे. तर इथे छान असे कांदे वगैरे मी चॉपरने चॉप करून घेतले. भाजीसाठी उसळसाठी लागणारे कांदे वेगळे चिरलेले आहेत. कोथिंबीर स्वच्छशी धुवून चिरलेली आहे. टमाटर चिरलेला आहे आणि भरपूर असे साहित्य चाटसाठी लागतात. ते पण ना मला सगळं काढून घ्यायचं आहे. आणि याला मी लवकरच सुरुवात केलेली आहे, कारण की आपण जेव्हा असे काही पदार्थ बनवतो ना तर मुलं वाट पाहत राहतात. म्हणून ना मी असे काही पदार्थ बनवायचे राहिले की लवकरच सुरुवात करते. स्वयंपाकाला वाटलाच थोड्या वेळाने करते, पण अशा जे काही आपण नवीन बनवतो त्याच्यासाठी मुलं आतुरतेने वाट पाहतात. वाटाणे मी जे भिजत घातले होते ना ते वाटाणे आमच्या शेतातलेच आहे. आणि 4-5 शिटीमध्येच ना छान असे बॉईल होऊन जातात. तर नाही इथे मी पूर्ण तयारी करून ठेवली चाटची. मला जे जे लागणार आहे ते सगळं इथे बारीक चॉपरनी छान असे मी कांदे चॉप करून घेतले. छान बारीक असा सांबार कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि आता हे जे दिसत आहे ना कांदे, तर त्याचं मी छान असं उसळ बनवणार आहे. तर दह्यामध्ये पण मीठ वगैरे घालून ठेवून दिलेलं आहे अगोदर. चला मग सगळ्यात अगोदर कधी आपल्याला चाट करायचं असते ना तर चाटसाठी ना मी उसळ करते. तर उसळ ना आपल्याला घट्ट रसा नसते करायचा जेव्हा आपण चाट करतो तेव्हा, त्याचा रसा हा थोडासा पातळच हवा. तर चला मग आता उसळ करून घेते. त्यानंतर ना बटाटे आहेत ना, ते बटाट्याची टिक्की आपण कशी बनवायची आणि टिक्की करताना त्यामध्ये काय काय टाकायचं, काय काय ॲड करायचं हेच तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला मग आता सगळ्यात अगोदर पटकन मी उसळ करून घेते आणि भेटते तुम्हाला. आता मुलांचा आवाज येत असेल, इग्नोर करा. तर उसळ करताना छान असं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ना 2-3 मी तेजपान घातलेले आहे. तेजपान घातल्यानंतर ते कांदे मी जे कट करून ठेवले होते ते कांदे घातलेले आहे. त्यानंतर अद्रक लसण मी कायम तयार ठेवते. आपल्याला कधीही भाजी करायची राहिली तर मग कसं आहे ना पटकन काढलं आणि केलं, तर म्हणून ना अद्रक लसण वगैरे मी कायमच तयार ठेवते. तर तिकडे ना अद्रक लसण छान असं तेलामध्ये कडसत आहे. तेवढ्या वेळात म्हटलं आपले जे बटाटे आपण बॉईल करून ठेवले आहेत ते सगळे सोलून घेऊया. आणि मोठेच बटाटे मी घेतलेले आहेत आता, कारण की मोठ्या साईजचे होते छान. तर मग ते सोलायला काही वेळ लागत नाही आणि लवकरच सोलल्या पण जातात. तर चला मग आता अद्रक लसण वगैरे छान असं झाल्यानंतर त्यामध्ये सगळे बेसिक मसाले घातलेले आहेत. तिखट, मीठ, मसाला, काळा मसाला, हळद हे सगळं आणि धणे पावडर हे सगळं घालून छान असं मग एकजीव केलेलं आहे. आणि त्यामध्ये मग मी हे वाटाणे जे बॉईल करून ठेवले आहेत
बस त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मग चवीनुसार मीठ जेवढं टाकायचं आहे तेवढं. आता ना मी थोडीशी उसळ मी मोकळी काढून घेणार आहे. त्यानंतर मग रसा करणार आहे. कारण की कसं आहे ना, मग असं वगैरे केल्यानंतर ना उसळ वगैरे यांना आमच्याकडे भरपूर आवडते. तर मग मी अशा वेळेस उसळ तर काढते आणि मग रसा पण करते. तर आता चाट म्हटलं की रसा हा एकदम पातळ हवा, हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून थोडंसं पाणी जास्तच घातलेलं आहे. त्यानंतर ना हे आलू आहे सगळे मॅशरच्या साईडने मॅश करून घेतले. आता बटाटे छान असे मॅश केल्यानंतर ना त्यामध्ये ना आपल्याला असं काही साहित्य पण टाकायचे असतात. त्यामुळे ना जी आपली आलूची टिक्की असते ना ती छान अशी क्रिस्पी बनून जाते. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे टाकणार आहे चांगले 2-3 चम्मच असे मस्त मोठा चम्मच आहे पूर्ण भाजीचा. तर ते आहे तांदळाचं पीठ मी घालून घेणार आहे. आणि हे पीठ मी कायम फ्रीजमध्ये ठेवते. त्यामध्ये जाडे चुडके काहीच पडत नाही आणि पीठ पण आपलं एकदम व्यवस्थित राहतं. तर हे तांदळाचं पीठ झालं, मक्याचं पीठ झालं, हे सगळं मी असं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देते. मैदा झाला तर त्यामुळे ना हे सगळ्या गोष्टी बरोबर सेफ राहतात. तर चला मग यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि तिखट एकदम कमी नाहीच्या बरोबरच टाकायचं आहे. एकदम कमी तिखट टाकलेलं आहे आणि छान असं अजून परत क्रिस्पी होण्यासाठी थोडासा मैदा घातलेला आहे. बस चवीनुसार मीठ घातलं की हे सगळं आपल्याला एकजीव करून ठेवायचं आहे. तर तुम्ही नेहमी नक्की करून बघा, खूप टेस्टी वाटते. आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान असे बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहे. तर चला मग आता सगळं मी एकजीव करून घेते. तर ना आता मी इथे तळून घेत आहे ते म्हणजे गुपचूप. आणि हे गुपचूपसुद्धा ना जे आपले विकत राहतात ना रेडीमेड, तेच गुपचूप आता मी घरी तळून घेणार आहे. पाणीपुरीचे जे गुपचूप असतात ते. तर आपण जेव्हा चाट बनवतो ना त्यामध्ये मी गुपचूपसुद्धा ॲड करते. त्यामुळे ना खरंच खूप क्रिस्पी आपलं असं चाट बनतं. तर चला मग सगळे जे काही गुपचूप आहे म्हटलं ते यांनीच आणलेले होते. तर सगळे तळून घेते. आणि रेडीमेड मिळतात त्यामुळे आपल्याला काही टेन्शनच राहत नाही, आणायचं आणि तळायचं डायरेक्ट. तर आता विकत पण आणू शकतो म्हणा जर तुम्हाला आणायचं असेल, पण आपल्याकडे असल्यावर आपण सगळ्या गोष्टी जेव्हा घरीच बनवत आहोत तर मग हे पण आपण घरीच तळून घेऊया. ते कसं आहे ना, घरच्या वस्तू हायजेनिक असतात आणि व्यवस्थित असतात. मुलांना पण आपण घालू शकतो. घरी कितीही केलेलं आपण खाऊ घातलं तरी त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. तर चला मग आता गुपचूप छान असे तळल्यानंतर इथे सगळं साहित्य काढलेलं आहे. आता आपण आलूची टिक्की करूया. मीडियम साईजचा गोल आकार करून त्याला थोडंसं हाताने दाबायचं. हाताने दाबल्यानंतर ना छान अशी टिक्की तयार होते. असे 6-7 टिक्क्या मी अगोदर तयार करून घेते. त्यानंतर ना माझ्याकडे नॉनस्टिकची कढई आहे. तर त्या कढईमध्ये ना मी थोडंसं तेल घालून मी हे सगळे टिक्की शॅलो फ्राय करणार आहे. डीप फ्राय वगैरे नाही करणार. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तावा वगैरे ठेवून पण थोडंसं तेल फिरवून तुम्ही करू शकता ही टिक्की. पण मी ना थोडं शॅलो फ्रायच करणार आहे. एकसाथ ना 6 टिक्क्या तर छान अशा बसूनच जातात यामध्ये. तर चला मग सगळे ठेवल्यानंतर ना टिक्की वगैरे तिकडे होत्या तेवढ्या वेळात चला म्हटलं उसळचा कलर कसा आलेला आहे. तर मी कमीच तिखट घातलेला आहे कारण की मुलांना तेवढं तिखट वगैरे खात नाही, त्यामुळे त्याचा कलर काही जास्त तेवढा आलेला नाही. फिकं बनवलं तर माझा लहान मुलगा पण छान असा खातो. तर चला मग आता सगळं तयारी करून ठेवलेली आहे. आता फक्त मुलं वाट पाहत आहेत की आम्हाला कधी भेटते ना कधी नाही बा म्हणून. चला फक्त टिक्की वगैरे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मी शेकून घेणार आहे. कोण अगोदर खाणार आहे? हम खाएगा का देते ना तुम्ही दोघांनाही मी सारखंच करणार आहे आणि दोघांनाही सारखंच देणार आहे. हो ना? पहिले देवाला नैवेद्य दाखवायचा. अरे उष्ट नको करा, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघू शकता टिक्कीचा कलर किती छान आलेला आहे. बघा ना, खूपच मस्त असा छान सुरेख कलर आलेला आहे टिक्कीचा. छान असे क्रिस्पी करून आपल्याला तळायची आहे. छान अशी क्रिस्पी तळलेली आहे. तू गोबीची भाजी पण खाऊ शकते. आम्ही तुला फोर्स नाही केला. मस्त छान अशी क्रिस्पी झालेले आहेत. तर मुलं तर तुम्ही बघूच शकता कशी वाट बघत आहे. तर चला मग आता पहिले मुलांसाठी तयार करून घेते आणि याचाच नैवेद्य दाखवणार आहे. कारण की ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी खायला मिळतात, ज्या अन्नपूर्णामुळे खायला मिळतात, तर तिला तर नैवेद्य दाखवलाच पाहिजे. जर असं काही आपण नवीन बनवलं तर मी दाखवते. तर चला मग मुलांसाठी पण छान असं तयार करून घेते. आणि मी काय काय टाकणार आहे यामध्ये हे तुम्ही सगळं पाहूनच घ्या. तर यामध्ये आलू टिक्की घातलेली आहे. त्यानंतर मी छान उसळ केली ती. त्यानंतर जे कांदे चॉपरने चॉप करून ठेवले आहे सगळं बारीक ते, आणि कांदे आणि
कोथिंबीर सोबत घालणार आहे. त्यानंतर मी काजूचे तुकडे पण करून ठेवलेले होते. तर काजूचे तुकडे वगैरे घालून त्यानंतर हे टोमॅटो कॅचअप आहे, जर त्याला वाटलं तर तो खाऊ शकतो, नाही तर ज्याला नाही वाटत त्याला नाही देणार. त्यानंतर शेव घालणार आहे आणि शेव घातल्यानंतर मी जे गुपचूप मी तळून ठेवलेलं आहे ते गुपचूप आपल्याला फोडून टाकायचे असतात. तर त्या अगोदर मी दही घालून घेते आणि ते गुपचूप आहे छान असं फोडून टाकणार आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, खूप टेस्टी वाटते. मी नेहमीच बनवते. मुलांना अशा वस्तू ज्या काही वेगळ्या राहतात ना, युनिक, ते खायला खरंच आवडतात आणि मुलं वाट पण पाहतात. तर आपण खाऊ नाही घालू तर आपल्या मुलांना कोण खाऊ घालणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी छान असं त्यांच्यासाठी चाट तयार करून दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल, जर तुम्हाला नवीन माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मग मुलांना देते. कसे झाले अर्पण, सांग मला, तुला आवडले? आणि तुला नव्या आवडले बेटा? तुला तर नेहमीच आवडते ना, तूच तर आठवण केली होती काल, हो ना? अर्पण कशी वाटतं सांग? अरे देवाजवळचं तेल कोणी सांडवलं बेटा बॉल मारून? नक्षनी सांडवलं ना? मार कसा पिटला? नक्षू मार कसा पिटला? कसा पिटला? चला ना नाश्ता करायसाठी. मला तर माहिती आहे तुम्ही जेवणच करा, मग थोडंफार खान की नाही? हां